निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर आले। मातोश्रीवर नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक सुरू झाली आहे। विलास पोतनीस, अमोल कीर्तीकर मातोश्रीवर बैठकीसाठी उपस्थित आहेत। विधानसभा निहाय निरीक्षकांशी उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू आहे। आणखीन माहिती आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्याला देत आहेत। विनय, कविता, आपण पाहिलं की विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जी परिस्थिती एकंदरीत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकूण जे 227 प्रभाग आहेत म्हणजे वॉर्ड आहेत, त्या वॉर्ड निहाय एकूण 36 निरीक्षकांची नेमणूक केली होती आणि हे 36 निरीक्षकांनी मुंबईमधल्या 227 वॉर्डमधल्या सगळ्या पदाधिकारी तिथले महत्त्वाचे शिवसैनिक यांच्याशी चर्चा केली होती, त्यांच्याशी बातचीत केली आणि त्याचा एक अहवाल, हा अहवाल आज या सगळ्या 36 निरीक्षकांच्या निहाय म्हणजे विधानसभा निहाय हे सगळे निरीक्षकांनी हा अहवाल आज उद्धव ठाकरे यांना सुपूर्द केला होता आणि त्यावरती ही आज संपूर्ण चर्चा झाली। उद्धव ठाकरेंनी या अहवालावरती पूर्णपणे चर्चा केलेली आहे। या सगळ्यात महत्त्वाची जी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते की या निरीक्षकांनी जी चर्चा केली आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत, त्यामध्ये बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आणि महत्त्वाच्या शिवसैनिकांनी मात्र मुंबई महापालिका ही स्वबळावरच लढवावी असा एक कल या सगळ्या मुंबईतल्या शिवसैनिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा असल्याचा या अहवालामध्ये प्रामुख्याने समोर आलेला आहे। आणि आज आपण जर पाहिलं गेलं तर विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, सुनील राऊत, अमोल कीर्तीकर यांच्यासह अनेकांचा समावेश या ज्या निरीक्षकांमध्ये आहे। परंतु काही निरीक्षक जे आहेत, जे आमदार आहेत आणि आता सध्या नागपूरमध्ये आहेत, ते मात्र या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही आहेत। बाकी उर्वरित जे निरीक्षक होते ते आज या बैठकीला होते। विनायक राऊत देखील या बैठकीला आहेत। थोड्याच वेळात ते आता बाहेर येऊन मीडियासमोर या बैठकीच्या संदर्भात बोलण्याची शक्यता आहे। परंतु एकंदरीत आता शिवसेना जी आहे उद्धव ठाकरेंची, ती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागलेली आहे आणि त्याचंच आज एक आढावा बैठक या सगळ्या बैठकीमधून घेण्यात आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची पूर्वतयारी उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू झालेली आहे आणि यासाठी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आणि बैठका घेण्याचे सत्र सुरू करण्यात आले।